श्री स्वामी समर्थ. पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजेच 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायची असते. खरं तर 4 नवरात्र असतात. एक गुप्त नवरात्र असते, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र आहे. पण असं म्हटलं गेलं आहे आपण फक्त शारदीय नवरात्र करतो. काही लोक तर चैत्र नवरात्रसुद्धा करत नाहीत आणि मग शाकंभरी नवरात्र तर खूप लांब राहिलं, खूप लांब आलं. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या दरम्यान आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरं करायचं आहे. या दरम्यान अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेचं आपल्याला स्तोत्रमंत्र पठण करायचं आहे. मातेची सेवा करायची आहे. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता असेल अशा सर्वांच्या घरामध्ये शारदीय नवरात्राप्रमाणेच घटस्थापना, कुळधर्म, कुळाचार केला जातो. शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचे रूप आहे आणि अन्नपूर्णा देवी ही आपल्या सर्वांना अन्न देणारी, आपलं पालनपोषण करणारी देवी आहे. त्यामुळे जरी आपली शाकंभरी माता कुलदेवी नसेल तरी देखील आपण या नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा, सेवा अवश्य करा. शाकंभरी नवरात्र कसं साजरं करायचं, या नवरात्रीत काय करावं, पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, कोणती मंत्र स्तोत्र पठण करावी, हीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पौष शुक्ल अष्टमी म्हणजे 28 डिसेंबर रोजी आपल्याला विशिष्ट पूजा मांडायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही पूजा मांडणे अवश्य करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल अभिषेक अवश्य करा. आणि ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र साजरं करत असाल, घटस्थापना आपण करणार असाल तर मग तुम्ही शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना करू शकता. शाकंभरी माता ही पार्वती मातेचेच रूप आहे, जिला बनशंकरी देवी असं देखील म्हणतात. कारण तिने वनामध्ये, जंगलामध्ये भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि फक्त भाज्यांचे सेवन केले तिने, म्हणून शाकंभरी नवरात्रीमध्ये भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. आता आपण बघूया नवरात्रीची सुरुवात म्हणजेच पौष अष्टमी 28 डिसेंबर रोजी पूजा मांडणी कशी करावी. पूजा कशी करावी, आपल्याकडे नवरात्र असेल किंवा नसेल आपण ही पूजा आपल्या घरात मांडू शकता. पूजा मांडणी आपल्याला शक्य नसेल तर आपण फक्त अन्नपूर्णा मातेला अभिषेक करा. त्यानंतर मूर्ती आपल्या देवघरात ठेवली तरी चालेल आणि आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण मातेचे प्रतीक म्हणून सुपारीवरती अभिषेक करू शकता. ही सुपारी आपण नंतर स्वच्छ करून पुन्हा नवरात्र संपल्यावर दुसऱ्या पूजेत वापरू शकता. आता पूजा मांडणी कशी करायची ते पाहूया. एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. देवीचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण मांडू शकता किंवा स्वामी महाराजांचा फोटो, आपल्या इष्टदेवतेचा फोटो मांडावा. त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडावं. स्वच्छता ठेवावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिव्याचे पूजन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हावं. यानंतर कलश पूजा. शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्या. तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकावं. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवाने 5 रेषा वडाव्या. कुंकवाने स्वस्तिक काढायचं. विड्याचं पान कलशामध्ये टाकायचे. त्यावरती नारळ ठेवायचा. पूजेच्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. तर अशा पद्धतीने कलश स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाचे पूजन करायचं. आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल तर प्रतीक मानून सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाला स्नान घालायचं. शुद्ध जलाने, पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावं. स्नानानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा. गणपती बाप्पाची स्थापना करून घ्या. त्यांना गंध, अक्षता, फुलं अर्पण करा. अशा पद्धतीने गणपती पूजन केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे असेल तामणामध्ये घ्यावी. मूर्ती नसेल मातेचे प्रतीक म्हणून सुपारी घ्या. अन्नपूर्णा देवीला आपण अभिषेक करणार आहोत. अन्नपूर्णा मातेचे ध्यान करावं. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः. त्यानंतर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने. त्यावेळेस तुम्ही श्री सूक्त देखील म्हणू शकता. तसेच तुम्ही कुंकवाच्या पाण्याने देखील अतिशय अभिषेक घालू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्थापना करा किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी एखाद्या छोट्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापना करायची. कापसाची 2 वस्त्र अर्पण करावीत. देवीला देखील हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावं. आपल्याकडे नवरात्र असेल तर याच पद्धतीने पूजा करा. नसेल तर कमीत कमी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती वरती किंवा तिच्या प्रतीक म्हणून सुपारीवरती अशा पद्धतीने अभिषेक नक्की करावं.
अन्नाची ही देवता आहे. अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली, सेवा केली. वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील, काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही पूजा अवश्य करावी. त्यानंतर चौरंगावरती आपण देवीचा फोटो मांडला असेल, महाराजांचा फोटो असेल, प्रत्येक फोटोची गंधाक्षदा फुलं वाहून पूजा करायची. देवघरामध्ये शंख असेल, घंटा असेल, पूजेमध्ये मांडून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख मांडायचा, डाव्या हाताला घंटा मांडायची. गंध अक्षदा वाहून, फुलं वाहून, शंख आणि घंटेची देखील पूजा धूप म्हणजेच अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं. पूजेला ओवाळायचं, शुद्ध तुपाचा दिव्याने पूजेला ओवाळायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, दुधासाखरेचा कुठलाही गोड पदार्थ आणि सोबत ताज्या ताज्या भाज्या देवीला अर्पण करायच्यात. यानंतर आरती करावी. आपल्या घरी ज्या पद्धतीने कुळधर्म असेल, कुळाचार असेल, त्या पद्धतीने आपण उपास करा. ज्यांना उपास शक्य नाही त्यांनी उपास करू नका. तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकता. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपल्याकडे नवरात्र नसेल, आपण अखंड दिवा नाही प्रज्वलित केला तरी चालेल. बाकीची पूजा आपण याच पद्धतीने करावी. 28 डिसेंबर या दिवशी अशा पद्धतीने पूजा करा. आपल्याकडे शाकंभरी मातेची नवरात्र जर असेल, आपली कुलदेवी शाकंभरी माता असेल, आपण घटस्थापना करत असाल, ही पूजा आपण पौर्णिमेपर्यंत म्हणजे 3 जानेवारीपर्यंत अशीच ठेवायची आहे. आणि ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपण दुसऱ्या दिवशी जर पूजा उचलून घेतली तरी चालेल. अन्नपूर्णा मातेची मूर्ती अभिषेक केल्यानंतर आपण देवघरात ठेवली तरी चालेल. पहिल्या दिवशी अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर रोज फक्त आपण अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू व्हावं, फुल व्हावीत, अक्षदा व्हाव्यात. ज्यांना अष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने अभिषेक करणे शक्य होणार नाही, त्यांनी या नवरात्रीमध्ये कधी पण अन्नपूर्णा मातेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी चालेल. प्रामुख्याने दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करू शकता. त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र आपण अवश्य पठण करावं. श्रीसूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवी मातेचे जे स्तोत्र पठण करतो, दुर्गा स्तोत्र असेल, आपण अवश्य पठण करावं. त्यानंतर नवार्ण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचे पठण करा. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचे पठण करा. अन्नपूर्णा मातेचा मंत्र ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचं पठण करा. बघा, तुम्ही रोज निर्वाण मंत्र म्हणून शकता किंवा रोज तुम्ही 2-2 अध्याय देखील सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा इतर नवरात्रीच्या सेवा करतात त्या देखील सेवा तुम्ही करू शकता या काळामध्ये. बघा, या देवीला भाज्यांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. मग नक्की तुम्ही नैवेद्य कसा दाखवावा, तर बघा, हा नैवेद्य भाज्या शिजवून दाखवत नाहीत, तर आपण ज्या बाजारातून भाज्या आणतो त्या भाज्या जशाच्या तशा देवीपुढे मांडल्या जातात. अगदी बटाटा, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, वांगे, ज्या काही भाज्या भेटतात त्या भाज्या देवीपुढे नैवेद्य म्हणून ठेवल्या जातात. त्याचबरोबर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्याचप्रमाणे शाकंभरी देवीला या भाज्याची माळ बनवून देखील घातली जाते. बघा, ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र असेल, घटस्थापना आपण करत असाल, 3 जानेवारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेला याच पद्धतीने अभिषेक करायचा, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. पूजा अशीच राहून द्या. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा उचलून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये देवीची, अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची ही पूजा सेवा अवश्य करावी. आपल्या घरात नेहमीच अन्नपूर्णा मातेची कृपा राहील, अन्नधान्याची भरभराट राहील. आता ही शाकंभरी नवरात्र जी आहे, तर या शाकंभरी देवी कोण आहेत, तर यांची कथा जी आहे ती ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकाचा मृत्यू झाला. देवीला करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक म्हणजेच भाज्या उत्पन्न केल्या, त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी असे नाव मिळाले आहे. एका दुसऱ्या धार्मिक कथेनुसार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाक भाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्ध झाली. महाभारताच्या वनप्रभात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ जे आहेत ते आढळून येतात. तसेच तिसरी एक कथा याबद्दल सांगितली जाते, ती म्हणजे फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदाची विस्मृती झाली. होम हवन आदी सर्व बंद पडले.
त्यामुळे पावसाचा अभाव झाला, पृथ्वी शुष्क झाली, धान्य फळं आदी सर्व उत्पन्न होईना झाले. असे झाले. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र, स्तुती, जाप यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी भाज्या फळे निर्माण केली. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीची भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले. शाकंभरी हे 18 पगड जातीची म्हणजेच सर्वांचीच देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारीचे पूजन करणे या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे. त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा सुद्धा होईल तेवढा जास्तीत जास्त पाठ करा, कन्यापूजन करा. काहीच शक्य झाले नाही. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचे मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मान सन्मान करा. मंदिरात जाऊन शक्य नसेल तर त्या नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरा. तुमच्याकडे तुमची कुलदेवी जर शाकंभरी देवी असेल तर त्या नवरात्रीमध्ये उपवास धरा, कुळाचार, कुळधर्म पौर्णिमेच्या दिवशी करा. तर या पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्र जी आहे तर ती साजरी करू शकतो आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर प्राप्त करून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.